नमस्कार मंडळी, काय चाललंय तुमचं? बरं आहे का? चला आपण एक रेसिपी बनवूया. आणि ही रेसिपी बनवताना आहे ना, मला माझ्या शाळेतल्या लहानपणीच्या आठवणी आठवल्या. का तर शाळेतनी आपण घरी आल्याच्या नंतरनं थोडंफार आपल्याला भूक असती, त्याच्यामुळे आपल्याला आपण जेवण वगैरे करण्यासाठी बघतो. पण आपल्याला भाजी जर आवडती नसली ना, तर मग मूड हाफ होतो. त्याच्यामुळे ना आम्ही नाही असं सारखं लहानपणी शाळेतनी आलं ना ही भाजी बनवायचं. त्याच्यामुळे मला छान भाजी होणार आहे आणि खूप आवडते आहे. त्यासाठी तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे भाजी बनवण्याची एकदम छान पद्धत आहे आणि सोपी पण पद्धत आहे आणि त्याला अजिबात वेगळं काही लागणार नाही. घरात वस्तू आहेत तेवढ्याच वस्तूत आपण बनवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता, मी 2-4 वांगी घेतलेली आहे, एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याला छानपैकी धुवून चांगला कापून घेतलेला आहे. कापून का घेतला तर त्या वांग्यात आतमध्ये घाण असू शकते किंवा किडा असू शकतो, त्याच्यामुळे मी कापून घेतलाय. आणि छानपैकी असा मंद आचेवर आपण ते सगळं भाजून घेऊया. भाजून घेतल्याच्या नंतर न आपलं वांग आणि बटाटा एकदम छानपैकी भाजलेला आहे. तुम्ही बघू शकता आतपर्यंत भाजलेला आहे. थोडासा बटाटा आपला कडकच असू शकतो, पण तो पण चांगला शिजलेला आहे. आणि वांगे तर बघू शकता किती मऊसूत झालेले आहेत. आता आहे ना त्याला आपण काढून घेऊया. काढल्याच्या नंतर नाही ना त्याच्या वरची सगळी साल, ते करपलेलं हे काळं सगळं काढून घ्यायचं आहे, स्वच्छ करायचं आहे आपल्याला एकदम. तर बघू शकता आता किती छान असं दिसत आहे आपलं काढून घेतल्याच्या नंतर ना. आता त्याला ना थोडंसं असं चुरून घ्यायचं आहे. बटाटा आणि वांगे एकजीव करून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे मी चुरून घेतलेलं आहे. चुरल्याच्या नंतर ना आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे. कढईच्या त्यात 2 पळ्या तेल ओतायचे आहे. 2 पळ्या तेल ओतल्याच्या नंतर ना आपलं तेल तापलं की त्यात जिरं मोहरीचा चांगला तडका लावायचा आहे. कांदा टाकायचा आहे आपल्याला. जिरं मोहरी तडतडल्याच्या नंतर ना आपण छानपैकी असा त्यात मोठा मोठा चिरलेला कांदा टाकूया. कांद्यामुळे आपल्या भाजीला वेगळाच अशी चव येणार आहे. तुम्ही प्रत्येक भाजीला कांदा टाकत जा. तर बघू शकता मी कांदा पण टाकलेला आहे. आता कांदा आहे ना गोल्डन कलरचा होईपर्यंत आपण छानपैकी त्याला परतून घेऊया. बघू शकता कांदा गोल्डन कलरचा झाला आहे. त्यात आपण टोमॅटो पण टाकलेला आहे. टोमॅटो चांगला शिजून निघेल ह्यासाठी मी त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे आपलं टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मीठ टाकलं आहे मी. आता त्याला पण चांगला आपण परतून घेऊया. परतल्याच्या नंतर ना आपण त्यात थोडासा कांदा लसूण मसाला, हळद, आपल्या घरचं तिखट मसाला हे सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि थोडंसं मी तिखटच केलेलं आहे, तिखट झाल्यामुळे एकदम चमचमीत लागणार आहे. त्याच्यानंतर न मी त्यात भरभरून असा चिकन मसाला टाकलेला आहे. चिकन मसाल्याच्यामुळे आपली एकदम भाजी छान आणि टेस्टी लागणार आहे. बघू शकता आता एक जीव करून घेतलेला आहे. त्याच्यात बटाट्याचं आणि वांग्याचं हे आपण चुरून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे मी. त्याला पण एकत्र एकजीव करायचं आहे आपल्याला. बघू शकता मी सगळं एकजीव केलेलं आहे. एकजीव केल्याच्यामुळे ना ते सगळं भाजीचा म्हणजे मसाले वगैरे त्यात मिक्स होतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मोठं असं आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. हिरवी कोथिंबीर टाकायची आहे, म्हणजे आपल्या भाजीला एक वेगळाच अशी चव येणार आहे. त्याच्यामुळे मी त्या शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे. बघू शकता आता आपली भाजी किती छान दिसत आहे, सुरेख. तुम्हाला वांगी बटाटा आवडत नसेल नक्की असे करून बघा. जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या खरंच चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि नक्की लाईक करा. तर बघू शकता आपली भाजी तयार आहे. आता आहे ना आपण त्याला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकतो, नाही तर तुम्हाला भाताबरोबर काही खायची असली तर तुम्ही खाऊ शकता. तर कसं वाटली भाजी मंडळी नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद.